आकाशवाणी मुंबई. श्रोते हो, उद्योगलक्ष्मी मृदुला बर्वे मलिक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत. श्रोते हो, नाविन्य हा यशस्वी उद्योजकतेचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे किंवा रहस्यसुद्धा म्हणता येईल. उद्योग जगतातली अनेक क्षेत्र, अनेक व्यवसाय हे अगदी सुपरिचित आहेत. महिला म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे खाद्यपदार्थ निर्मिती, विक्री किंवा शिवणकला, फॅशन याच्याशी संबंधित व्यवसाय हे आपल्यात अत्यंत लोकप्रिय किंबहुना भगिनीप्रिय आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. परंतु कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन स्वतःचा आगळा वेगळा व्यवसाय सुरू करणाऱ्या मृदुला बर्वे मलिक यांना आज आपण आमंत्रित केलंय. opandit.com ह्या संस्थेच्या त्या संचालक आणि संस्थापक आहेत. मृदुलाताई, नमस्कार. नमस्कार. तुम्ही कम्प्युटर इंजिनियर झालात, त्यानंतर एका मोठ्या कंपनीमध्ये जी बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स याच्याशी संबंधित तिथे सिनियर पोस्टवरती काम केलं तुम्ही, आणि त्यानंतर धार्मिक कार्य करण्याची संकल्पना घेऊन एक वेगळा व्यवसाय सुरू केलात. तर याची स्थापना ही कशी आणि कधी झाली? व्यावसायिक उत्तम आयुष्य सुरू होतं, जसं नेहमी सुरू असतं. लग्न, मुलं, सगळ्या फेजेस योग्य वेळी चालू होत्या. ते करत असताना जसं गरज ही शोधाची जननी असते आपण म्हणतो, त्या पद्धतीने मला स्वतःलाच आयुष्यामध्ये एक फार महत्त्वाचा विधी करायची वेळ आली, ज्याला आपण अठांगुळ असं म्हणतो, जे बाळ पोटात असतानाच गर्भसंस्कार करतात. 8व्या महिन्यात. बरोबर, 8व्या महिन्यात करतात. तर जेव्हा हा विधी करायची वेळ आली तेव्हा मला माझं काम सांभाळून आई वडील, सासू सासरे दोघंही वय झालेले, दुसऱ्या शहरात राहणारे, आणि त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये मदतीला असं आपलं माणूस तसं कोणीच नाही. आणि ऑफिसमध्ये 14 तास 16 तास हे नेहमीचं काम. अच्छा. अगदी गर्भवती असलं तरी असं काही ऑफिसच्या कामामध्ये कन्सेशन मिळत नाही, आणि आम्हाला पण ते नकोच असतं. कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला ते आवडत नाही. त्यामुळे आता हा विधी करायचा तर कसं साहित्य सामग्री आणू, गुरुजींना संपर्क करायला पण खूप वेळ गेला. आमच्या वेवलेन्स नीट मॅच होत नाहीयेत हे पण लक्षात यायला लागलं की मी काही प्रश्न विचारतेय, त्याला मला समजतील अशी उत्तरं मला मिळत नाहीयेत, ते सांगतायत ते मला कळत नाहीये. अशा पद्धतीचे अनेक अनुभव आले, आणि शेवटी असं झालं की तो विधी राहिलाच करायचा. कारण हे सगळं अरेंज करत करत मग थोडंसं नेहमी होतं तसं आई वडिलांकडून, सासू सासऱ्यांकडून, अगं नाही केलं तरी चालतं, एवढं काही ते हे नसतं, तू आधी तुझी तब्येत सांभाळ, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी येऊन तो शेवटी राहिलाच. मग तेव्हा मी ज्या पद्धतीच्या संस्थेला शोधत होते, अशी कुठलीही संस्था मुंबई, पुणे आणि कुठल्याही इतर शहरात अस्तित्वात नाही हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे पौरोहित्य करणारी अशी स्वतंत्र संस्था. म्हणजे पौरोहित्याला एक आपलं म्हणून मदत करणारी, की जेव्हा मला कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध नाहीये आणि माझ्या घरामध्ये ती श्रद्धा आहे की आम्हाला हे करून घ्यायचंय, तेव्हा कुठूनच मदत मिळत नाहीये, आणि अशा वेळेला पॅच इन करणारी अशी कुठलीही संस्था उपलब्ध नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं पौरोहित्य करणारे अनेक गुरुजी आहेत, परंतु त्याची योग्य ती माहिती देऊन आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य हे सुद्धा त्यांनी आणायचं. आणि असं करत असताना कुठेही शास्त्रात आणि कुठेही कॉम्प्रोमाइजेस नाही, तसं योग्य पद्धतीनेच करणार असं कोणीही उपलब्ध नाही हे आमच्या लक्षात आलं. आणि मग कोणीच नाही तर मग मीच हे करते असा माझ्या मनाने एक ध्यास घेतला, आणि त्यातूनच ह्या कंपनीचा जन्म झाला. पुढे मुलगी झाली, आणि ती जी एक मोठी मला सुट्टी मिळाली मुलीचा सांभाळ करत असतानाच, तेव्हा त्या काळामध्ये मी मॅटर्निटी लिव्ह आमच्या वेळेस तेव्हा 3 महिन्याचीच होती, त्यामुळे खूप कठीण जायचं सगळ्यांना. त्यामुळे तो जो 3 महिन्याचा काळ मिळाला त्याच्यात मी ह्या सगळी संस्था कशी आपण करूया, आणि ते सर्व पद्धतीचं प्लॅनिंग मी माझं थिअरॉटिकली करून ठेवलं होतं. आणि मॅटर्निटी लिव्ह झाल्याच आम्ही हा घरामध्ये बोलून एक निर्णय घेतला की हो, मी हे करणार आहे. तुम्ही स्वतः मराठी कुटुंबातल्या आणि पुढे लग्न होऊन पंजाबी घरामध्ये गेलात. बरोबर. तर दोघांचाही तुमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास किंवा श्रद्धा आहे, आणि म्हणून तुम्हाला हे सगळं करायचं होतं. कसं झालं, आमच्या दोन्ही कुटुंबामध्ये कोणीही पौरोहित्य करणारं नाही. तसं म्हणलं तर एक सामान्य भारतीय व्यक्ती जशी श्रद्धाळू असते तशी श्रद्धाळू आहे. म्हणजे तो परमार्थ थोडा सवडीचा असा असलेली बरीचशी घरं असतात की श्रद्धा आहे, हो, पण
नाहीये जमत तर ठीक आहे नको, कारण नाहीये मदत. अशा पद्धतीची दोन्ही कुटुंब होती. त्यामुळे विरोध एवढ्याच गोष्टीला होता की हे तू नवीन काहीतरी का करतेस, तुला सर्वप्रथम गरजच काय आहे, यू आर अर्निंग वेल. कारण आपल्याकडे असं होतं की शिरस्थावर नोकरी आहे आणि प्रत्येक गोष्टीचं म्हणजे असं होतं की उद्योग सुरू केला की पहिल्या दिवशीपासून येणाऱ्या पगाराशीच कंपॅरिझन व्हायला लागते, जे खरं तसं योग्य नाहीये. त्यामुळे पण होते अगदी, हे सामान्य व्यक्ती असाच विचार करतो, मी पण असाच करायचे. पण त्यामुळे जरा तिथेच विरोध येत होता की एवढं शिकून आता तू हे काय करणार, आणि मग त्याला समाजातून विरोध येईल का. पण सासू सासऱ्यांनी, मिस्टरांनी सुद्धा आणि काही कालांतराने आई वडिलांनी सुद्धा याला पूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितलं की ठीक आहे तू कर. एकच अट सगळ्यांनी घातली होती की हे जर वर्कआउट नाही झालं तर तू परत जॉबला जाणार, आणि तेव्हा तू असं नाही म्हणणार की अरे मी अपयशी झाले आता मी कसं जाऊ वगैरे. जे मी तसेही ओकेच होते, नाही तर नाही, म्हणजे तेवढी मी अशक्त मनोबळाची नव्हतेच कधी. त्यामुळे ठीक आहे, जर नाही वर्क झालं तर मी परत जाईन. बाळणपणाची जी रजा तुमची होती सुरू, त्याच्यामध्ये तुम्ही आखणी कशा पद्धतीने केली ते पण सगळं संगणकावर काम करून ठेवलं होतं की काय? बऱ्यापैकी केलं होतं, कारण थोडंसं माझे यजमान MBA आहेत आणि मी सुद्धा अगदी इंजिनियर असले तरी बाय चॉईस MBA न केलेली अशी होते. त्यामुळे बिझनेस आयडिया कशी इम्प्लिमेंट करायची, आणि ह्याच्या आधी पण 1-2 कॉन्सेप्ट्सवरती आम्ही विचार करून ठेवला होता आणि आम्ही आमचंच ते कॅन्सल पण केलं होतं की नाही आपल्याला हे जमणार नाही. त्यामुळे हे एक्सरसाइजेस आमचे आधी झालेले होते. त्यामुळे अगदी कंपनी फॉर्म कशी करायची पासून, त्याच्यासाठी कशा पद्धतीने फंड्सची उपलब्धी करायची, कशा पद्धतीचे व्हर्टिकल्स असतील, किती एम्प्लॉईज लागतील, ते किती काळाने लागतील, ह्या सगळ्याचा आम्ही विचार ह्या काळामध्ये करून ठेवलेला होता. आणि अशा विचार करूनच आम्ही ह्याच्यामध्ये उडी घेतली. अच्छा. पण मग आखणी ते अंमलबजावणी, बाळणपण 3 महिन्याचं झालं असेल किंवा बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत थोडीशी सुट्टी झाली आणि मग नोकरीला रामराम ठोकला की कसं? हो, म्हणजे 3 महिने झाल्यानंतरच ते 3 महिने पूर्ण वापरले हे सगळं आखणी करायला, घरच्यांना मनवायला, थोडी पैशाची जुळवाजुळव करायला. कारण सुरुवातीला उद्योग सुरू करताना थोडा पैसे लागतात आपल्याला विविध ठिकाणी. ते सगळं करून 3 महिन्यांनी जेव्हा जॉईन करायचं होतं तेव्हाच माझे जे रिपोर्टिंग मॅनेजर होते आणि अजून त्यांचे बॉस, ह्या सगळ्यांना मी समोरासमोर फेस टू फेस बसून सांगितलं की असं असं मी माझं काम सुरू करणार आहे, म्हणून मी येत नाहीये. कारण स्वतःचा व्यवसाय करायचा, स्वतःचा व्यवसाय. त्यांना सुरुवातीला विश्वास नाही बसला, कारण बरीच जण ह्या गोष्टीला ॲज अ टूल वापरतात जॉब चेंज करायला. त्यामुळे ते मला थोडंसं कसून विचारायला लागले की तुला इन्क्रिमेंट हवंय का, कारण माझा तिथे खूप की रोल होता त्या ऑर्गनायझेशनमध्ये. त्यामुळे ते म्हणाले की तुझं रिप्लेस करणारा माणूस आम्हाला नाही मिळणार पटकन, तुला अजून पगार हवाय का, तू का सोडून जातेस. मग मी त्यांना तोपर्यंत अजून नाव बाहेर आलेलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि असं असतं सुरुवातीला की आपण आपली कल्पना पटकन सांगू नये सगळ्यांना, ती कॉपी होऊ शकते, अशा अनेक गोष्टी असतात. म्हणून मी नाव सांगत नव्हते की मी काय करणार आहे, काहीतरी मी स्वतःचं करणार आहे. पण असं करून मी त्यांना फायनली सांगितलं की आय विल प्रूव्ह इट टू यू की आफ्टर अ इयर माझी स्वतःची कंपनी कुठली आहे मी तुम्हाला स्वतःहून सांगेन, आता माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग मी नोकरी सोडली. तिथे दुसरीकडे कुठे जॉईन करत नाहीये मी. येस. आणि मी नंतर काही काळ कंपनीला सपोर्ट पण करत राहिले, कारण माझी रिप्लेसमेंट पटकन येणार नाही ह्याची मला पूर्ण कल्पना होती. आणि जे काही प्रपंच मी तिथे मांडलाय त्याला थोडा काळ सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे हे मला आतून माहीत होतं. आणि त्यामुळे पुढे साधारण 1.5 वर्षापर्यंत मला फोन यायचे की आम्ही इथे अडलोय तर हे कुठे काय असेल, म्हणजे आम्हाला जरा गाईडलाईन दे. आणि मी ते करायचे. मी नंतर ऑफिसमध्ये पण जाऊन काही काळ बसली आहे कधी कधी, जेव्हा खूप क्रिटिकल फेज आली की हे बाबा काही वर्क नाही होते, असं मी करत राहिले सपोर्ट. आणि मग कालांतराने त्यांनी ते रिप्लेस केलं आणि सगळं झालं. किती वर्ष नोकरी केली एकूण? मी 8 वर्ष नोकरी केली. बरं. त्यामुळे तिथे एक छान आपला ऋणानुबंध चांगला तयार झालेला असतो आणि तो निभावला तुम्ही. बरं, पण मग स्वतःची कंपनी 2014 साली स्थापन केली. हो. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करताना तुम्ही सुरुवात कुठून केलीत? कंपनीची सुरुवात ही नेहमी नावापासूनच होते, त्यामुळे नावापासूनच सुरुवात केली. नाव सिलेक्ट करण्यामध्ये आमचा खूप विचार केला, कारण आम्हाला असं कुठलंही नवीन याच्या झँकी पँकी नाव नव्हतं ठेवायचं. एक तर तो विषय पण तसा नाही आणि आमची तशी प्रवृत्ती पण नाही, दोन्ही गोष्टी. त्यामुळे आम्ही आपल्या गुरुजी ह्या शब्दाला पंडित असा एक दुसरा शब्द आहे जो उत्तर भारतात आणि सगळीकडेच वापरला जातो आणि आता तो एक इंग्लिशमध्ये पण स्वीकारला गेलाय की ते पंडितच म्हणतात, ते प्रीस्ट वगैरे नाही म्हणत भारतात, पंडितच म्हणतात. त्यामुळे पंडित हा शब्द निश्चित होता, पण ते जरा रिकामं वाटत होतं. म्हणून मग विचार केला की कसं करावं. तर आम्हाला ओ
हे जे लेटर आहे, इंग्लिश वर्ण आहे, तो आम्हाला खूप आवडला. कारण मी आणि माझे यजमान आम्ही दोघे इंजिनियर आहोत. त्यामुळे आम्हाला माहीत होतं की ओ इज द ओनली जॉमेट्रिक शेप विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर. अच्छा. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आणि जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये एवढ्या ह्याच्यावर एकमत आहे की एक कुठली तरी पॉवर आहे. त्याला कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल, पण एक ते वेगवेगळ्या देवांचं परमात्मा नाव देतात त्याला. तत्व आहे, शक्ती आहे ज्याला आपण समर्पित आहोत. त्यामुळे दॅट इज अ सेंटर. आणि ओ इज इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. इट इज द मोस्ट बॅलन्स जॉमेट्रिक शेप. एकदा सुरू झालं की त्याचा शेवट कळत नाही. रेषेसारखं नाही आहे की सुरुवात आहे आणि शेवट आहे. त्यामुळे एकदा एखादं चाक फिरायला लागलं की आपल्याला निश्चित सांगता येत नाही की ते सुरू कुठून झालं. आपण ते मार्क करून ठेवलं असेल तरच सांगता येईल. त्यामुळे आपली संस्कृती पण अशीच आहे, ती किती जुनी आहे ह्याचं कोणी आपल्यासारखा सामान्य माणूस अंदाज नाही लावू शकत. आणि अशा सगळ्या ह्यांनी ओ हा वर्ण किंवा हे लेटर आम्हाला खूप आवडलं. आणि ऑर्गनाइज पौरोहित्य, कारण आम्ही एक प्लॅटफॉर्म देत होतो या धार्मिक सर्व्हिसेसना, जो असा उपलब्ध नव्हता तेव्हा, अजूनही खूप वीकलीच उपलब्ध आहे आता. समजायला सोपं, लक्षात राहायला सोपं. मराठी मी असल्यामुळे आणि तो वारसा आमच्याकडे आहे, त्यामुळे आपण आदरातिर्थी म्हणून पण ओ म्हणतो ना, ओ आजोबा, ओ काका. त्यामुळे ओ शब्द ज्या सगळ्याच दृष्टीने तो छान होत होता, म्हणून आम्ही ओ पंडित असं नाव सिलेक्ट केलं. म्हणजे नावापासून सुरुवात झाली. अगदी अगदी. तुम्ही असं म्हणालात की ऑर्गनाइज्ड पौरोहित्य. मग आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या सेवा सुविधा अंतर्भूत आहेत? आता कुठलाही एखादा विधी आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे जे कॉम्पोनंट्स असतात, त्या कॉम्पोनंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे गुरुजींची व्यवस्था. त्यामुळे आमच्याकडे गुरुजी पॅनलवरती आहेत. आत्ताच्या घडीला ह्या क्षणी 800 मुंबईतले गुरुजी आमच्या पॅनलवरती आहेत. आमच्याकडे त्यांची पूर्ण माहिती, त्यांचा स्किलसेट, की ते कुठले विधी करू शकतात, कुठून शिकलेले आहेत, त्यांची इतर काही क्रेडिबिलिटी, पॉइंट ऑफ व्ह्यू गोष्टी आमच्याकडे आहेत. असे 800 गुरुजी आमच्याकडे आहेत. पण मग त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन असं काही? हो. टिपिकल प्रोफेशनल बॅकग्राऊंड असल्यामुळे आमच्याकडे कमीत कमी 2 राऊंड्स ऑफ इंटरव्ह्यूज होतातच. म्हणजे पहिल्यांदा मी आधी बोलते, त्यामुळे दॅट इज लाईक अन HR राऊंड, की मला बोलताना कसं वाटतंय की तो व्यक्ती तेवढा अलर्ट आहे का, किंवा योग्य उत्तरं देत आहेत का ते, अशा पद्धतीचं. आणि मग नंतर आमच्या गुरुजींचं एक पॅनल आहे, तर त्यांच्या थ्रू आम्ही त्यांचं स्किलसेट एकदा व्हॅलिडेट करतो की ते म्हणतात ते तसं खरंच आहे का, ते खरंच शिकलेत का. कारण फसवी पण खूप आहेच आहे, प्रत्येक क्षेत्रात असते. त्यामुळे नक्की त्यांनी ते म्हणतात हा वेद शिकलाय तर हा शिकलाय का, हे सगळं आम्ही प्रश्नांनी पण आणि बॅकग्राऊंड चेकनी पण क्रॉस चेक करतो. आणि मग त्यांना आम्ही पॅनलवरती घेतो. महिला पुरोहित पण आहेत का? हो, पुरोहिता पण आमच्याकडे आहेत आणि त्या पण रेग्युलरली विधीला जातात. अरे वा. हो. आणि आमच्याकडे एक फार महत्त्वाचं आमचं धोरण आहे की एखादी व्यक्ती कुठे राहतेय, कुठल्या एरियात राहते, ह्याच्यावरती आमच्या दक्षिणा नसतात. कारण देव हा प्रत्येकाकडे सेम आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे विचारांना सपोर्ट करणारे गुरुजी आमच्याकडे आहेत की जे तिथे देवासाठी म्हणून येत आहेत, ते फक्त पैशाच्या लोभाने येत नाही आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे आमचे अनेक चेक्स होतात आणि मग त्यानंतर आम्ही गुरुजींना पॅनलवरती घेतो. म्हणजे निवड प्रक्रिया पहिली फार हो, महत्त्वाची. निवड प्रक्रिया आहे आणि आम्ही खूप स्ट्रिक्ट आहोत. व्यसनं नाहीत ना वगैरे, हे सगळं पण आम्ही ते सगळं बघतो त्याच्यामध्ये. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट येतो साहित्य, जे नॉन पेरिशेबल आहे. नॉन पेरिशेबल म्हणजे चौरंग आहेत, पाट आहेत, तांब्या, तांबणं, हे सगळं आहे. त्यामुळे हे आमच्याकडे सगळं खरेदी करून ठेवलेलं आहे. कुठल्या विधीला काय लागतं, किती लागतं, अशा पद्धतीचं ती एक साहित्य. हो, त्यामुळे ते साहित्य पूर्ण आमच्याकडे आहे. सामग्री म्हणजे पेरिशेबल गोष्टी, ज्या सगळ्या आम्ही नवीनच आणतो आणि ताज्याच आणतो. त्यामुळे फुलं झाली, फळं झाली, नारळ झाले, सुपारी वगैरे, ह्या गोष्टी, हळद कुंकू, नाशिवंत गोष्टी पण आम्ही पूर्ण सपोर्ट प्रोव्हाइड करतो. त्याच्यात आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की केमिकल फ्री असेल. त्यामुळे त्याच्यातूनच आमचं प्रॉडक्टचं व्हर्टिकल आलं. कारण चांगलं कुंकू बाहेर मिळत नाहीये, रंग असलेलं कुंकू मिळत आहे. त्यामुळे आमच्याकडे आता पिंजर आहे, जे आम्ही पण वापरतो आणि विकायला पण ठेवतो. धूप आपल्याकडे चांगले उपलब्ध नाहीयेत, काही केमिकलचे आहेत, त्यामुळे अस्थमाचे प्रॉब्लेम्स होतात. तसा न होणारा असा धूप कुठे मिळेल? देशी गाई, गोमाता ह्याला सपोर्ट करणारे सगळे व्यवसाय आम्ही ते तसे सपोर्ट करतो. त्यामुळे आमच्याकडे त्या गोष्टी, भीमसेनी कापूरच वापरला जाणार, जो शुद्ध आहे. म्हणजे तीर्थ घेताना कोणाला भीती नको वाटायला की माझ्या पोटात बाबा काय काय आता जाते. त्यामुळे अशा पद्धतीचं आमची सामग्री सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये करतो. आणि चौथा एक सब्जेक्टिव्ह ॲस्पेक्ट असतो विधीचा, की एखादा विधी आज जर मी केलाय,
उदाहरणार्थ मी सत्यनारायण पूजा केली तर त्या कुटुंबातल्या व्यक्तींना दुसऱ्या दिवशी 5 मिनिटं तरी त्याच्यावर बोलता यायला पाहिजे. एवढं नॉलेज त्यांना प्रत्येक विधीतून मिळालं पाहिजे. म्हणजे का करायचा आपण, का करायचा हा विधी, आणि त्यातल्या सुद्धा स्टेप्स आहेत. आचमनच का सांगितलंय, पंचामृताच्या 5 पदार्थांना काही सायंटिफिक पण हे आहे का. कसं असतं, प्रत्येक क्लायंट फॅमिली वेगळी, त्यांची बॅकग्राऊंड वेगळी, त्यांचे प्रश्न वेगळे. काही जण पुराणात खोल जातील, काही जण सायंटिफिक मध्ये जातील, पण त्यांना जे काही प्रश्न आहेत त्यामुळे जेव्हा मला फोन येतो पंडितमध्ये तेव्हा मी त्यांना सांगते तुम्हाला कंटाळ येईपर्यंत आम्ही तुम्हाला सांगणार. एवढं नॉलेज ट्रान्सफर आम्ही करणार. त्यामुळे हा आमचा चौथा एक फार महत्वाचा ऍस्पेक्ट आहे जो आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही त्याच्यावरती भर दिलेला आहे. म्हणजे नाहीतर सर्वसाधारणपणे कसं की पूजेसाठी आपण म्हणूया काय काय साहित्य लागणार आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर किंवा कंत्राट कुणाला देता येऊ शकतं. बरोबर आहे. परंतु इथे त्याचा विधीमागचा अर्थ आणि का करायचा तो विधी, बरोबर, आणि तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने ग्राहकच, हो अगदी त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांना माहिती देणं हे तुमचं काम मानता तुम्ही. पण आता तुम्ही म्हणता एवढं मोठं नेटवर्क आहे की मुंबईतले 800 पुरोहित आपल्याशी जोडलेले आहेत, तर या सगळ्यांची संपर्क आणि ग्राहक सुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याकडे येत राहणं, तर आपला व्यवसाय नीट चाललाय असं म्हणता येईल का? दोन्ही कॉम्पोनंट्सना खूप सांभाळावं लागतं, कारण गुरुजी एका ठराविक पठडीतून शिकून आलेले आहेत, त्यांच्या बॅकग्राऊंड्स एक प्रकारचे आहेत, आणि आत्ता जे व्हाईट कॉलर्ड सगळे यजमान ग्राहक आहेत त्यांची एक प्रकारची विचारसरणी, आणि त्या दोघांचं सांगड घालायचं एक फार महत्वाचं काम हा प्लॅटफॉर्म करतो. त्यामुळे मी नेहमी म्हणते की जेव्हा मी यजमानांशी बोलते तेव्हा मी गुरुजींच्या साईडची असते, आणि जेव्हा मी गुरुजींशी बोलते तेव्हा यजमानांच्या साईडची असते. त्यामुळे दोघांनाही दोघांचं जे काही आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय किंवा भूमिका काय आहे त्यांची, एखादे यजमान म्हणू शकतात की मला असं करायचंय, चालेल का, जे शास्त्राला तसं मान्य नाहीये, मग मला ते तसं त्यांना समजावून सांगते मी की हे का असं आहे, का असं नाहीये. त्यामुळे मी जेव्हा मध्ये आम्ही प्ले करत असतो तेव्हा आम्ही दोन्हीकडच्या बाजू सांभाळून धरतो, आणि त्यांना तिथे समाधान दोघांनाही होत आहे. त्यामुळे गुरुजी आमच्याकडे 10-10 वर्ष आहेत, ते आमच्याकडे यायला आनंदी असतात. सुरुवातीला विरोध आला जो प्रत्येक नवीन उद्योजकाला येतोच, पण आता खूप सगळं छान आहे आणि खूप त्यांच्याकडून मला मार्गदर्शन पण मिळत राहतं. व्यवसाय सुरू करताना एकतर भांडवल आणि आपल्याकडे कच्चा माल, कुठच्याही व्यवसायाला तर कच्चा माल म्हणताना तुमच्यासाठी महत्वाचे होते ते पुरोहित मंडळी आणि इतर या सगळ्या सेवा पुरवणारी मंडळी, तर या सगळ्यांशी तुम्ही संपर्क साधून हा व्यवसाय सुरू केला. 2014 साली सुरुवातीला किती महिन्याची उलाढाल झाली होती आणि आता हा व्याप किती वाढलाय? सुरुवातीला आधी आम्हाला जेव्हा उद्योग नवीन असतो तेव्हा आधी आपल्याला हे असं काहीतरी आहे ज्याला डिस्कव्हरी म्हणतो आपण, ती डिस्कव्हरी करणे फार महत्वाची तेव्हा फेज असते. त्यामुळे तेव्हा रेव्हेन्यू किती झाला हे फार महत्वाचं नसतं, कारण बरेच जण आधी तुम्हाला नुसता फोन करणार, चौकशी करणार, आणि सुरुवातीला खूप त्रास पण व्हायचा की ते माझ्याकडून ताडून पण बघत असते. हो 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 अगदी 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 स्त्री का करतेय, मग तुम्ही पौरोहित्य करता का? मग काही जण म्हणायचे नाही नाही आम्हाला असं काही नकोच आहे, आम्ही आपलं जुनच बरं. किंवा काही जण अगदी 2-2 तास गप्पा मारायचे पण म्हणायचे नाही नाही आम्ही आमच्याच गुरुजींना बोलवणार आहे. मग सुरुवातीला मला खूप कधी कधी वाईट पण वाटायचं. अशा फेजेस आल्या की दे आर युझिंग मी, अशा पद्धतीची पण फेज येऊन गेली. पण काढून घेतात, पुढे काही नाही. पण नंतर लक्षात आलं की 2-3 वर्षांनी ते आले परत. अच्छा. की मृदुला आमच्या गुरुजींना ना वेळ नाहीये, तर आपण ते 2 वर्षापूर्वी बोललो होतो ना, मला खूप आवडलं होतं, तर आता तुम्ही कराल का? आणि मग मी त्यांना सांगते आता कसं होतं गुरुजींना पण मला सांभाळायचंय, कारण त्यांचे गुरुजी आमच्या पॅनलवर पण आहेत. मग मी त्यांना सांगते की तुम्ही असं करा, गुरुजींच्या कानावर घाला एकदा, ते मला खूप चांगले ओळखतात की गुरुजी तुम्हाला वेळ नाहीये ना, म्हणून आम्ही मृदुलाकडनं आत्ता करून घेतो. आणि आम्ही पहिल्या दिवशीपासून हे आमचं तंत्र ठेवलंय की आम्ही कोणाचेही यजमान घेण्याचा प्रयत्न नाही करत, कारण आम्हाला काही काळातच हे लक्षात आलं की दिस इज अ व्हेरी लॉंग टर्म, हे अगदी शॉर्ट टर्म नाहीये. हे जे नातं जुळतंय आमचं प्रत्येक कुटुंबाबरोबर, ते नातं हे पिढ्यानपिढ्या चालू राहील अशा पद्धतीचं नातं आहे. त्याच्यासाठी एक व्यावसायिक शिस्त असायला हवी आणि तत्व असायला हवं. येस, असं तुम्ही म्हणू शकता की हे जे गुरुजी असतात किंवा हे आध्यात्मिक डॉक्टर्स असल्यासारखे आहेत. आज जसा डॉक्टरांशी आपला संबंध असतो, त्यांना सगळ्या कुटुंबाचं सगळं माहीत असतं, तसं हे आहे. आणि ह्या जबाबदारीची खूप जाणीव व्हायला लागली जितकं आम्ही करायला लागलो तेवढी. आणि मग ते मात्र आम्ही खूप सांभाळतो.
अगदी जीव तोडून सांभाळतो. बरं, पण मग पहिल्या महिन्यामध्ये काय सत्यनारायणाच्या पूजा वगैरे असं काही केलं की कसं खूप घडलं? आम्हाला असं झालं की देव कसं करतो, परीक्षाच बघतो. त्यामुळे बऱ्यापैकी मोठा समजला जाणारा वास्तुशांती अच्छा. हाच विधी आम्हाला पहिला आला. हम्म. आणि तेव्हा कोणीच एम्प्लॉई नव्हते, मी एकटीच होते तेव्हा. कारण मलाच आधी सगळं शिकायचं होतं की मला काहीच बॅकग्राऊंड नाही ह्याची. त्यामुळे अगदी छोट्यातली छोटी सुपारी पासून ते अगदी वास्तुशांतीचा निक्षेप काय असतो पर्यंत सगळं मी एकटीनेच केलं. अच्छा. आणि पहिलाच विधी वास्तुशांतीचा आला, अतिशय मोठा. मी खरंच आम्ही खूप दमलो, म्हणजे खूप हे झालं की हे कसं वाढवणार आपण, हा फार मोठा प्रश्न आला. पण हळूहळू सरावले मी त्याला. अजूनही मला आठवतंय, दुसऱ्या दिवशी वास्तुशांती होती, 11:30-12 पर्यंत मी कामच करत होते, सगळी जमवाजमव. आदल्या रात्री प्रत्येक गोष्ट मी डबल चेक करत होते की घेतलंय ना, काही राहून राहून नको जायला, आपल्यामुळे तिथे काही अव्यवस्था झाली असं नको व्हायला. त्यांचा मला 11:45ला फोन आला की मृदुला मला झोप लागत नाहीये. हो. अगं उद्या मी एवढ्या लोकांना बोलवलंय, तू आम्हाला काहीच तयारी नाही सांगितलंयस, सांगितलंयस फक्त अंघोळ करून तयार राहा, मी झोपू ना. मग मी त्याला नाही, तुम्ही झोपा, मी अजूनही काम करते आणि सगळं व्यवस्थित होणार आहे, काळजी करू नका. तेव्हा मला ह्या गोष्टीची जबाबदारी आली की कळायला लागलं की हे फक्त अरेंज करण्याचं नाहीये, ह्याच्यात आपण खूप एक मोठी जबाबदारी घेतोय त्या कार्याची. त्यामुळे आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा आम्ही घरातलेच एक असल्यासारखं आम्ही वागतो. नंतर मग एम्प्लॉईज आले, त्यांना मी ट्रेन केलं. म्हणजे अगदी आम्ही तिथे जाऊन केअर पण काढतो, फरशी पण पुसून घेतो. कारण कधी कधी असं होतं की हेल्परला बोलवलेलं असतं पण ती काही काळांनी नाही येत, आता काय करणार. तिथे एकदा बुकिंग आलं की ते घर आपलं घर आहे. मग आपण घरी जसं करतो तसंच आपण तिथे करणार. आपण देवाच्या सेवेसाठी चालू तिथे. ह्या आम्ही एक नेचरनी आम्ही तिथे गेलेलो असतो, त्यामुळे नाही प्रॉब्लेम येत आणि त्यांच्याशी भावनिक संबंध पण आमचे जुळतात. पण मग पहिली वास्तुशांत केलीत. हो. बरोबर. पण मग तुम्ही स्वतः पौरोहित्य शिकलात वगैरे की कसं? आता इतक्या विधींना गेले की मला मंत्र पाठ झालेत. बर. म्हणजे गुरुजींचं ऐकून असं स्वतः पौरोहित्य शिकायला वेळच नव्हता माझ्याकडे. पण मंत्र आता सगळे माहिती आहेत, शिकायची तशी गरज पडेल असं वाटत नाही, कारण गुरुजी सगळे खूप छान करतात. कारण आता जो मी महत्वाचा एक रोल प्ले करतेय की गुरुजी आणि यजमान ह्यांच्यात मेळ घालणं, तर त्या मेळ घालण्याचं काम आत्ता असल्यामुळे मला असं वाटतं की तेच मी करत राहीन. हा व्यवसाय करत असताना कधी अडचणी सुद्धा येत असतील, तर त्या कशा पद्धतीने सोडवता तुम्ही? हो, आता कुठलाही व्यवसाय करताना आधी भांडवलाची मुळात अडचण येऊ शकते. कुठलाही उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्तीने आधी स्वतःचं थोडं सेव्हिंग करणं फार गरजेचं आहे. कारण मध्ये जशी कोविडची लाट येऊन गेली तेव्हा सर्व्हायव्हल खूप आमच्यासाठी पण टफ होतं, पण आम्ही ते करून दाखवलं. त्यानंतर दुसरं म्हणजे आपली टीम. जेव्हा आपल्या टीमची व्यक्ती कुठे जात असते तेव्हा ती आपल्याला रिप्रेझेंट करत असते. त्या टीमला ती तत्व पटली आहेत का आणि ती त्याच्यावरती तग धरू शकतात का हे बघणारी खूप चांगली टीम आपल्याला शोधावी लागते. असं होतं की 50 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि 1 जण मिळाला, अशा पद्धतीचा तो रेशो असतो. आणि नंतर ती व्यक्ती आल्यावर सुद्धा तो जे काही व्यक्ती काम करतोय त्याचा योग्य मोबदला देणं, परत त्याला चांगल्या पद्धतीने शिकवणं, हे सगळी जबाबदारी उद्योजकांची असते. तिथे फार मोठी अडचण येऊ शकते. त्यानंतर मार्केटिंग आता खूप महाग आहे आणि त्याची पण तजवीज करण्यासाठी जाहिरात सुद्धा करावी लागते. जाहिरात करावीच लागते आणि ते योग्य ठिकाणीच ती आपली होईल. जे आपले ग्राहक कुठे आहेत ह्याची आधी नीट परीक्षा करूनच आपल्याला पुढे जावं लागतं. आणखीन एक फार महत्वाची अडचण आता सगळ्या उद्योजकांना येते किंवा उद्योगांमध्ये येते की सगळ्यांना एसीत बसून काम करायचं. ऑन ग्राउंड उतरायला तितकी जण तयार नसतात. त्यामुळे तशा पद्धतीचं जेव्हा मालकच ऑन ग्राउंड उतरतो तेव्हा ते उतरतात. त्यामुळे कुठल्याही उद्योजकांनी लहान असू दे मोठा असू दे कुठल्याही फेजमध्ये असू दे कधीही हा विचार करू नये की मी हे काम नाही करणार, हे माझ्या लेव्हलचं काम नाही. जर ती तुमची कंपनी आहे तर तुम्हाला आज एखादी व्यक्ती तापात असेल तर तुम्हाला तिथे रिप्लेस करता आलं पाहिजे. आणि त्यामुळे उद्योग वाढवताना अनेक स्टार्टअप्स थोड्या बिघडतं त्यांचं समीकरण, कारण ते अशा एरियात जायला बघतात जिथे त्यांचं एक्सपर्टीज नाहीत किंवा ते करू शकत नाहीत. ते मग कसा विस्तार करायचा आहे हे पण खूप विचार करून करावं लागतं. अशा अनेक अडचणी आणि एक स्त्री म्हणून तर अडचणी येतातच. मला
लहान मुलगी होती जेव्हा हे सुरू केलं, त्यानंतर मला मुलगा झालाय, ते सगळं आपलं घर मॅनेज करत करत कसं करायचं. आणि आता हे फक्त स्त्रीपुरतं मर्यादित नाही राहिलंय, कारण आता घरातला पुरुष पण स्त्रीच्या जोडीला घरातली सगळी कामं करतोय. त्यामुळे दोघांनाही, म्हणजे आज पुरुष उद्योजक असेल स्त्री असेल, घर सोडून आपल्याला नाही करता येणार आहे. घराला बांधून ठेवून पण व्यवसायात पुढे जायचंय. सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेता आल्या पाहिजेत आणि एकमेकांच्या कामाचा आदर करत पुढे जायचं. अगदी. आज तुम्ही अनेकांना रोजगारही दिलाय, म्हणजे आता ही पॅनलवरची मंडळी जी आहेत त्यांना त्या त्या कामाच्या वेळी असेल, पण नियमित स्वरूपात सुद्धा तुमच्याकडे काही स्टाफ आहेत, त्याविषयी सांगा. आमच्याकडे 4 एम्प्लॉईज आहेत, फुल टाईम एम्प्लॉईज, पगारावरती ते आहेत. त्यामुळे त्यांची पण तशी आम्हाला तजवीज करावी लागते, कारण काही महिन्यात तेवढे बुकिंग्स येत नाहीत, काही महिन्यात येतात. कोविड आला तेव्हा आमच्यासमोर यक्षप्रश्न होता की आम्ही कसं करणार, कारण इन्कम शून्य झालं, विधी करणंच परवानगीच नव्हती. पण तेव्हा सुद्धा आम्ही निर्णय घेतला की नाही, आपले सेव्हिंग्जमध्ये डिप आला तरी चालेल, पण आज ते घर आपल्यावरती चालतंय, अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सगळ्यांना पगार दिले आणि त्यांना तेव्हा जे जे काही काम ते घरातून करू शकतात ते म्हणजे फोन कॉल्स घेणं म्हणा, किंवा तेव्हा बरीच कुटुंब संकटात होती, त्यांना तशा पद्धतीने मदती करणं, हे त्यांना आम्ही तसं ट्रेन केलं. आणि सगळे एम्प्लॉईज आमच्याकडे आजही आहेत, तेव्हा होते ते, आणि ऍड झालेत आता आणखीन. इट्स नॉट 9 to 5 जॉब. ते पण त्यांना समजावून सांगून की तुम्हाला आम्ही सुट्ट्या देऊ, पण आपलं काम असेल तेव्हा तुम्हाला यावंच लागेल. हे सगळं उद्योजकांना खूप सांभाळावं लागतं, त्यांना ट्रेनिंग द्याव्या लागतात आम्हाला, कारण त्यांनी सुद्धा एखादं सत्यनारायण पाहिलेलं. हो, एकदम मोठा विधीला ते जात आहेत, त्यामुळे किंवा एखाद्यांच्या घरी आता जेव्हा कोणी आपल्याकडे निवर्ततं तेव्हा गेल्यानंतरचे विधी, तेव्हा एका पद्धतीने वागावं लागतं तिथे. त्यामुळे अशा पद्धतीची त्यांना बिहेवियरल ट्रेनिंग्स पण द्यावी लागतात. बरं. प्रत्येक उद्योगात हे असतं, ज्या पद्धतीचे टच पॉइंट्स आहेत त्या सगळ्या लोकांना कसं कसं बघायचं. पण तुमची स्वतःची फिरती या व्यवसायासाठी होते की कसं का ऑनलाईन आता करणं शक्य झालंय? काही ठिकाणी मला बोलायला बोलवलेलं असतं. लग्नविधीमध्ये जेव्हा कपडे बदलायला घरची फॅमिली जाते तेव्हा अनेक जण माझं तेव्हा लेक्चर ठेवतात तिथे आलेल्या नातेवाईकांसाठी, की अर्धा पाऊण तास आहे, तर त्या अर्ध्या पाऊण तासात आज आपण विवाहाला इथे जमलोय, तर तिथे काय नक्की काय नेमकं हे सांगा. मुंजीमध्ये ते ठेवतात, त्यामुळे तिथे मग मी जाते, कधीतरी बघायला जाते. मला पण मंत्र ऐकायला आवडतात, गुरुजींना भेटायचं असतं, त्यामुळे मी पण जातच असते. तुमची स्वतःची वृत्ती अशी खूप जिज्ञासू आहे आणि प्रत्येक गोष्टीमागचं शास्त्र आणि तत्व तपासून पाहणं हे सुद्धा तुम्ही महत्वाचं मानता. त्या तुमच्या भूमिकेविषयी सांगा. सुरुवातीला मी आमचे जे मुख्य गुरुजी सिलेक्ट केले, मी त्यांना नेहमी दर प्लॅटफॉर्मवरून एक कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी मला सहन केलं. ते ठाण्याला असतात, त्यांचं नाव श्री प्रकाश गजानन सप्रे. अनेक गुरुजींकडनं नकार पचवला आणि त्यानंतर ह्यांनी आम्हाला हो म्हणलं, सप्रे गुरुजींनी. हे पहिली कृतज्ञता. दुसरी, मी त्यांचं एवढं डोकं खाल्लंय छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि इतक्या पेशंटली, म्हणजे आज 10 वर्ष कंपनी आहे, मला एकही दिवस असं आठवत नाही की मी त्यांना काहीतरी प्रश्न विचारलाय आणि ते चिडलेत की हे असं काय विचारतेस. शांतपणे उत्तर देतात, अतिशय शांतपणे. त्यांना काही गोष्टी माहीत नसतील तर ते सांगणार मला हे माहीत नाहीये, कारण आजपर्यंत मला असा प्रश्न कोणीच नाही विचारला, पण मी हा विचारीन आणि तुला सांगतो, किंवा आपण ह्या गुरुजींकडे दोघं जाऊया, ते जास्त सिनियर आहेत, आणि त्यांना विचारूया. त्यामुळे ही जिज्ञासू वृत्ती जी होती त्याच्यामुळेच आम्ही आजपर्यंत टिकाव धरू शकलो. आणि आम्हाला एक महत्वाचा एज मिळाला, की जसं उदाहरण देते एक सोपं, मी त्यांना प्रश्न विचारला की आपण जे देवतांचं आवाहन करतो तर त्याच्यासाठी सुपारी आणि नारळ ह्या 2 गोष्टी वापरल्या जातात, बाकी फळं नैवेद्य म्हणून ठेवली जातात, मग ह्या 2वरच का आज मला डाळिंबावर आवाहन करायचंय गणपतीचं, का नाही करू शकत आपण? सुपारी गणपती म्हणून गणपती किंवा नारळ पण आपण करू शकतो, हेच 2 फळं का? अनेक वर्ष मी हा प्रश्नाने त्यांचं डोकं खाल्लं. मग नंतर आम्हाला कळलं की सुपारी आणि नारळ ही 2च अशी फळं आहेत जी पूर्ण जमिनीत पेरल्याशिवाय झाड येत नाही. बरं. बाकी फळांचं जे झाड येतं ते पक्ष्यांनी खाऊन टाकलेल्या बिया असतात आणि त्या उष्ट्या आहेत, त्यामुळे ते. आणि ही 2 अशी झाडं आहेत जे पूर्ण जमिनीत पेरल्याशिवाय येणार नाही. तुम्ही नारळ फोडून नाही करू शकत, आणि म्हणून ते इतकं पवित्र आहे. ते उष्ट नाहीये, पवित्र म्हणण्यापेक्षा उष्ट नाहीये, आणि म्हणून या 2 फळांवरच आवाहन होऊ शकतं. अशा पद्धतीचे जे माझे प्रश्न होते तसे अनेक अजून आहेत जे होत राहतील, हळूहळू समजत राहतील. पण अशी जिज्ञासू वृत्ती असल्यामुळे आमचा सायंटिफिक बेस खूप चांगला बनत गेला, आणि मी अनेक
खूप अवघड यजमानांना तोंड देऊ शकले, त्यांच्या अवघड प्रश्नांना मी तोंड देऊ शकले. अच्छा. व्यवसायाच्या पलीकडे एकूण अध्यात्म समजून घेणं, त्यासाठीचा अभ्यास तुम्ही केलात आणि माहिती मिळवणं, सातत्याने काहीतरी वाचत राहणं, आपण स्वतःला समृद्ध करणं, हे सुद्धा घडत गेलं. त्यामुळेच तुम्ही पुढे जाऊन स्वतः व्याख्यानं देता वेगवेगळ्या विषयावर. पण तुम्ही म्हणता तुम्ही स्वतः प्रवचनकार नाही. हां, पण सुंदरकांड, भागवत पुराण, त्यानंतर मनाचे श्लोक, दासबोध, वेदवाङ्मय याचा जो काही अभ्यास आणि त्याच्यातनं तुम्हाला जे समजलंय ते लोकांपुढे मांडण्याचे काही कार्यक्रमही झाले, त्याविषयी सांगा ना. धार्मिक एरियामध्ये आज गुगलवरती किंवा कुठेही इंटरनेटवरती खूप मिक्स्ड, भेसळ असलेली माहिती आहे, किंवा एक आर्टिकल असं म्हणतं, एक असं म्हणतं. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये खूप जिज्ञासा आहे, संभ्रम आहेत, खूप संभ्रम आहेत, काही ठिकाणी अंधश्रद्धा आहेत. तर ह्या गोष्टीसाठी आता समाज थोडासा जागृत व्हायला लागलाय. आणि जी स्पेशली माझी पिढी आहे किंवा माझ्या नंतरची आणखी पिढी आहे, जसं माझ्या आजी मला काही सांगायची, मी ते करायचे, मी नाही विचारायचे प्रश्न. पण आज माझा मुलगा विचारतो की मी हे का करू. ही जी एक जिज्ञासू वृत्ती आपली निर्माण झाली, जी चांगली आहे, ह्याला एक समर्पक उत्तरं देणारी अशी एक व्यक्ती बऱ्याच सोसायटीज, मंडळं बघतात. कसं होतं, गुरुजी किंवा खूप मोठे प्रवचनकार गेले तर त्यांना कॉमन मॅनचे प्रश्न तेवढे माहीत असतील असं नाही, सर्वसामान्य माणसाच्या मनातले प्रश्न. आणि मी ते पण जीवन जगलेली आहे. एक प्रोफेशनल माणूस जेव्हा म्हणतो की मला वेळ होत नाही, तेव्हा काही गुरुजींना वाटतं असं थोडीच असतं, असा कसा वेळ मिळत नाही. पण मी आज 14 ते 16 तास काम करायचे, त्यामुळे मला रविवारी झोपायचंय, हे किती जेन्युइन आहे. आणि म्हणून मला सकाळी 6ची वेळ नाही जाणणार, हे किती जेन्युइन आहे हे मला माहीत होतं, जे कदाचित काही लोकांना माहीत नसतं. त्यामुळे लोकांना मी त्यांच्यातली वाटते. मी खूपदा म्हणते की मी इथे व्याख्यानाला नाही आली, मी गप्पा मारायला आली आहे. मी अशी कोणतरी आहे असं समजू नका, तुम्ही गप्पा मारा माझ्याशी. त्याच्यात आपण जे काही एकमेकांना नॉलेज देऊ शकतो ते खूप मोठं असतं. आणि अशा गप्पांसाठी मला खूप बोलावलं जायला लागलं. आणि मग त्याच्यात असे विषय जे जनरली बोलले जात नाहीत, जसं वाल्मिकी रामायणासारख्या गोष्टी आहेत, भागवत आहे. भागवत म्हटलं की लोकांना खूप टेन्शन येतं, पण त्याच्यात नक्की तासाभरात एक टेक अवे काय आहे हे सांगण्यासाठी मला खूप बोलावलं जायला लागलं. आणि मग मी त्याचा अभ्यास करतच होते आणि मग मी ते एका पद्धतीने मांडायला लागले ते विषय, आणि ते लोकांच्या रोजच्या जीवनाशी जोडायचं. अगदी अगदी. कारण माझा एक असा लुकआउट असतो कुठेही मी जाते तेव्हा, की मी किंवा ती आलेली व्यक्ती ऐकायला जेव्हा पाऊल बाहेर टाकून जाईल तेव्हा तिच्या जीवनात काही बदल घडू शकलाय का पॉझिटिव्ह, अशा पद्धतीचंच आपण बोललं पाहिजे. ॲप्लिकेशन ओरिएंटेड आत्ताच्या भाषेत बोलायचं तर. आणि त्या गप्पा इतक्या प्रसिद्ध व्हायला लागल्या की अहमदाबादला एक युनिव्हर्सिटी आहे, तर त्यांनी मला फोन केला की आमच्याकडे अशी आम्ही एक लेक्चर सिरीज घेतोय आणि त्याच्यामध्ये जे काही ऑडियन्स आहे ते सगळे PhDs आहेत. बर. आणि त्यांना आम्हाला रिच्युअल्सच्या पाठीचं सायन्स सांगायचं आहे, आणि असं बोलू शकणारी व्यक्ती आम्हाला मिळत नाहीये. तर तू येऊन ते बोलशील का, कारण इंग्लिशमध्ये ते बोलावं लागणार आहे. आणि तेव्हा अभ्यास चालूच होता, पण एकत्रित केलं की सायंटिफिक याच्या मागे काय आहे. त्यामुळे असं खूप पद्धतीचे मला विनंती यायला लागल्या की तू ये आणि बोल. तिथून सुरुवात झाली. हो. आणि मग आतापर्यंत किती व्याख्यानं किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम झाले असावेत? आय थिंक 150-200हून जास्त झाले आहेत. आणि वेगवेगळे विषय, त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय, अगदी छोट्या छोट्या, म्हणजे सत्यनारायण ह्या विषयी आम्हाला सांग, पूजा आहे, सोसायटीची 70 लोक आलेली आहेत, तर आज आपण हे काय केलं ते तू आम्हाला सांग, अशा पद्धतीचं. किंवा 16 संस्कार जे आपल्याकडे सांगितलेले आहेत, तर त्या संस्कारांचा अर्थ, जसं आपल्याकडे एक सर्वसाधारण आक्षेप असतो की कन्यादान हे का करायचं. बरोबर आहे. मुलगी ही काही दान करण्याची वस्तू नाहीये, तर हे कसं समजावून सांगता तुम्ही? दान हा शब्द जो आहे, आपल्याला आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की मंत्र संस्कृतमध्ये आहेत, आणि संस्कृत ही आपल्या सगळ्या भारतीय भाषांची जननी असल्यामुळे अनेक संस्कृत शब्द जसेच्या तसे आपल्या भाषांमध्ये आलेले आहेत. त्यातच तो दान हा शब्द एक आलेला आहे. अनेक असे शब्द आहेत संस्कृत, मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये ज्याला पर्यायी इंग्लिश शब्द नाही. जसं दान, संस्कार. आम्ही जेव्हा NRI लग्न वगैरे करायला जातो, जेव्हा ती जी समोरची फॅमिली असते ती भारतीयच नसते, वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या पंथाची लोक असतात, तेव्हा त्यांना मी मुद्दाम समजावून सांगते की संस्कार हा शब्द मी असाच म्हणेन,
कारण त्याला इंग्लिश शब्द नाही आहे. तसाच दान हा शब्द आहे ज्याला इंग्लिश शब्द नाही. आपण मदत ह्या अर्थी जे इंग्लिशमध्ये शब्द आहेत, ज्याला चॅरिटी किंवा डोनेशन म्हणतो, त्याला आपण दान असं इक्वेट केलं. इथे आपली पहिली चूक झाली. दान ही अशी गोष्ट असते जी गोष्ट माझ्यासाठी खूप उपयोगी आहे, माझी आवडती आहे, मला आवश्यक आहे, तरीही दुसऱ्याला मी ती देते, त्याला दान आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. दान ह्याला एक पावित्र्य आहे ह्या शब्दाला. त्याच्यामध्ये अहंकार पूर्ण सोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जेव्हा दान केलं जातं तेव्हा इदन्न मम, हे आता माझं नाही, मी अधिकार सोडला. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या मनामध्ये अधिकार सोडणं हे सगळ्यात अवघड आहे. आणि हे दानाच्या पाठीमागे महत्त्वाचं एक मनाला दिलेलं ट्रेनिंग आहे. कारण आज एका दिवशी मला हे सगळं सोडून जायचं आहे आणि त्याची कुठेतरी सुरुवात व्हावी, हे बीज ह्या दानामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही बघा आपल्या धार्मिक विधींमध्ये खूप दानं सांगितली आहेत. ते सुद्धा आपण एखाद्याला तांब्या दान केला तर त्याच्यावर नाव घालून देतो, जे चुकीचं आहे. इदन्न मम म्हणायचं आहे. त्यामुळे दान ह्या शब्दाचा मूळ अर्थ आधी असा घ्यायचा आहे, जुने झालेले कपडे मी कोणाला तरी मदत म्हणून देतो, हे दान नाही. म्हणजे हे मी माझ्या प्रत्येक गप्पांमध्ये सांगते की तुम्हाला जर वाटत असेल की हो मी खूप दान करते आणि तुम्ही ते दान म्हणून काउंट करत असाल तर ते दान नाहीये, ती एक मदत आहे जी गरजेची आहे. आपला धर्म कधीच असं म्हणत नाही मदत करू नका, पण ते दान नाहीये. मग दान काय आहे की मी जे मला अतिशय आवश्यक आवडत आहे ते मी दुसऱ्याला देते. ह्याच्यात दुसरा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की दानामध्ये फक्त एक साईडची पार्टी, एक देणारी व्यक्ती हीच नाहीये, ती कोणाला देते हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून दान हे नेहमी सत्पात्रच करावं. त्यामुळे मी दान जर देत असेन, एखाद्या पतिव्रता स्त्रीला मी दान देतेय, एखाद्या सवाष्णीला देतेय, एखाद्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला देतेय, तर ती सत्पात्र असावी हे माझ्याकडे बघितलं गेलं. हा दानाचा दुसरा फार महत्त्वाचा एक मुद्दा आहे. त्यामुळे जेव्हा आपण आता कन्यादानावर येऊया, जो खूप विवादित विषय आहे, तर कन्यादानामध्ये मी जी कन्या देतेय, सगळ्या दानामध्ये कन्यादान वेगळं अशासाठी आहे की त्याच्यात इदन्न मम म्हटलेलं नाही. त्यामुळे कुठेही ती मुलगी मी देऊन टाकलेली नाही. आणि दुसरा महत्वाचा की ते सत्पात्र असलं पाहिजे. मी कोणालाही तिची गाठ बांधत नाही, मी त्या व्यक्तीचं सगळं बघूनच त्याच्याकडे ती देते. त्यामुळे इदन्न मम न म्हणल्यामुळे कन्यादान हे अतिशय पावित्र्य असलेलं असा एक महत्वाचा विधी आहे. त्याच्यामध्ये नुसतं इदन्न मम म्हटलेलं नाही, इथेपर्यंत थांबलेलं नाही. आपल्या संस्कृतीने त्या वराकडून नातीचरामी तीनदा म्हणून घेऊन धर्म अर्थ काम 4 पुरुषार्थांपैकी ह्या 3 पुरुषार्थांमध्ये मी त्या मुलीचं, त्या कन्येच्या इच्छांचं उल्लंघन करणार नाही असं त्या मुलाकडून वचन घेतलं गेलंय. वचन प्रतिवचन खूप आहेत विवाह संस्थेमध्ये आणि अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. त्यामुळे अजिबातच असं नाहीये. आणि दुसरं ह्याला एखादं प्रमाण जर द्यायचं झालं, आपल्याकडे सगळं प्रमाण देऊनच आपलं शास्त्र नेहमी बोलतं. आज मुलगी लग्न करून गेली तरी मामा खूप महत्वाचा आहे. अगदी तिला झालेल्या अपत्याच्या लग्नापर्यंत मामा लागतोच मिनिमम. अजूनही मामाकडून आलेली साडी, अन्नप्राशनाला मामाकडून, हे सगळं उष्टावण जे आपण म्हणतो, सगळीकडे मामा आहे. त्यामुळे जर असं असतं की देऊन टाकली तर संबंधच तोडले असते ना. अशा पद्धतीने तुम्ही हे वेगवेगळे विषय हे सोपे करून लोकांना समजावून सांगत असता आणि त्याचा एक चांगला प्रभाव. अगदी अगदी. पण आपला उद्देश काही धर्मप्रचार प्रसार असा नसून ते एक बिझनेस मॉड्यूल आहे उत्तम. आणि म्हणून तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये स्टार्टअप जे होत असतात किंवा इन्क्युबेशन सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मुद्दाम बोलावलं जातं की व्यवसाय कसा करावा. तर या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करता? हो, जरी धार्मिक विषयातली असली तरी ही एक कंपनी आहे. त्यामुळे कंपनीला जे जे काही नियम असतात ते सगळे आपल्याला इथे पण बघावेच लागतात. आमच्याकडे एम्प्लॉईज आहेत, त्यांना सॅलरीज द्याव्या लागतात. आणि आपल्याला हा समाज व्यवस्था एक चालू ठेवण्यासाठी आपल्याला हे व्यावसायिक स्वरूप हे प्रत्येक सुप्त इच्छेच्या मागे असावंच लागतं. त्याशिवाय ही घडी समाजाची अशी राहणार नाही. नाहीतर त्यामुळे स्टार्टअप इव्हेंट्समध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून मला बोलवलं जातं. कारण अतिशय अवघड पुरुषप्रधान अशा ठिकाणी 10 वर्ष अतिशय हिमतीने उभी असलेली अशी ही एक कंपनी आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अतिशय प्रोफेशनल पद्धतीनेच केली जाते. त्यामुळे व्यवसायाचं बाळकडू वाजण्यासाठी म्हणून कशा पद्धतीचं मानसिक
शारीरिक आर्थिक कसं नियोजन असावं ह्याच्यासाठी मला बोलवलं जातं. स्टार्टअप इव्हेंट्समध्ये जी टीम्स ते त्यांचे प्रोजेक्ट सादर करतात हां. ती स्टार्टअप टिकेल की नाही किंवा त्यांनी हे टिकावं म्हणून त्यांनी काय काय केलं पाहिजे अशा पद्धतीचे पण प्रश्न येतात. त्यांना मार्गदर्शन तशा त्याचं पद्धतीने केलं जातं. परीक्षण करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं. एकूण 10 वर्षातला यशस्वी उद्योजकतेचा तुमचा अनुभव आणि व्यवसायाची व्याप्ती हे लक्षात घेता कर्तृत्व आभा हा पुरस्कार तुम्हाला देण्यात आला. यशस्वी उद्योजिका म्हणून किंवा धर्मसेवेसाठी वगैरे असे अनेक पुरस्कार तुम्हाला लाभले. ही तुमच्या कामाची फार मोठी पावती असं म्हणता येईल आपल्याला. वेद संस्कार अशा तऱ्हेचा एक उपक्रम आपल्या कंपनीमार्फत चालवला जातो, तर हा नेमका काय आहे? आपली ही जी संस्कृती आहे त्याचं मूळ प्रेरणा ही आपल्याला सगळ्यांना वेदातून मिळालेली आहे. त्यामुळे वेद संस्कार म्हणजे त्या वेदांनी आपल्याला जे विधी आणि निषेध सांगितले, जे डूज अँड डोंट सांगितले, ते आपलं आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे आणि आत्ता आपण काय करू शकतो. आपण सत्ययुगातल्या गोष्टी आत्ता करू शकत नाही, पण आत्ताच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याच्यातून आपल्याला कसं आपलं कल्याण होऊ शकतं आणि आपण काय करू शकतो असं सांगणारा हा एक वेदसंस्कार म्हणून आम्ही व्हर्टिकल सुरू केला. हा व्हर्टिकल जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा आम्ही आधी फक्त मोठ्यांना आपण शिकवूया असं होतं, पण नंतर लक्षात यायला लागलं की मुलांना संस्कार वर्ग सारख्या गोष्टी शिकवण्याची खूप आवश्यकता निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे पहिलीपासून ते अगदी 80 वर्षापर्यंत सगळ्यांना आम्ही इथे वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. भारताबाहेरच्या अनेक मंडळं जी असतात त्यांच्या थ्रू अनेक जणांना आम्ही हे शिकवतोय. त्याच्यामध्ये मराठी मातृभाषा असलेले, हिंदी मातृभाषा असलेले असे पण कुटुंब आहेत. आणि आम्ही आमचा एका पद्धतीचा करिक्युलमच तयार केला आहे. अच्छा. प्रवेशिका ते 10वी स्टेप म्हणजे 10 स्टेप कोर्स आहे तो. प्रवेशिका आम्ही शिकवतो, त्यांना परीक्षेला बसवतो, वेदसंस्कारचं त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि मगच ते प्रथमाला जाऊ शकतात. आणि मग तसा तसा तो कोर्स इंटेन्स होत जातो. सुरुवात तुम्ही केली तेव्हा अगदी काही 4, 10, 20 असे पुरोहित तुमच्याशी जोडलेले होते. आता मात्र फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा तुमच्या व्यवसायाची व्याप्ती आहे. तर आता किती विस्तारलंय त्याविषयी सांगा. आता मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे इथे तर व्यवस्थित ग्रीप घेऊन आम्ही व्यवसाय सुरू केलेलाच आहे. आता असं होतं की कुठे डेस्टिनेशन वेडिंग्स हा एक आम्ही फार मोठा व्हर्टिकल आम्ही आत्ता करतो. जसं मी म्हटलं की आता लग्न 2 भिन्न संस्कृतीतल्या लोकांमध्ये होतात आणि मग तेव्हा आम्ही जेव्हा अशा डेस्टिनेशन वेडिंग्सला जातो तेव्हा तिथले सगळे आम्हाला बघतात आणि मग ते आम्हाला बोलवतात किंवा इथल्या यजमान कुटुंबाचे नातेवाईक नागपुरात राहत आहेत किंवा अशा इतर ठिकाणी राहत आहेत, तिथे मध्ये आम्हाला रिक्वेस्ट करतात. गुरुजी वेदपाठशाळा ह्या सर्व व्यक्तींनी आता आम्हाला स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या थ्रू आमचं नेटवर्क पूर्ण भारतभर आता आहे गुरुजींचं. त्यामुळे आम्ही अगदी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा गुरुजी उपलब्ध करून देऊ शकतो, मराठी गुरुजी उपलब्ध करून देऊ शकतो. मराठी गुरुजी अगदीच नाही मिळाले तर तिथले योग्य हिंदी भाषी किंवा इतर भाषी गुरुजी आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आमचं बॅकएंड पण आता पूर्ण तयार झालेलं आहे. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता तसं तुमच्या सासरच्या मंडळींनी तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि विशेषतः तुमच्या जोडीदाराने. हो. तुम्ही म्हणालात की मी ठरवून MBA केलं नाही, हो, पण यशस्वी उद्योजक होण्यासाठीचं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापन जे आहे हे तुमच्या उदाहरणातून तुम्ही दाखवून दिलेलं आहे. मृदुला बर्वे मलिक, आपण इथे आलात आणि अतिशय छान माहिती तुमच्या व्यवसायाविषयी आम्हाला दिली. मनापासून आभार मानते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप धन्यवाद. श्रोतेहो, उद्योगलक्ष्मी मृदुला बर्वे मलिक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.